हॅलो. जेव्हा देवबाप्पाची इच्छा असते तेव्हा सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होतात. नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, ट्रिप विथ पॅरेंट्स इन लॉ. सासू सासऱ्यांबरोबर मी ट्रिपवर आलेले आहे आणि आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आमचं फर्स्ट डेस्टिनेशन होतं सालनपूर, कष्टभंजन हनुमान देव की जय. तर आम्ही 2:30 वाजता तिथे पोहोचलो होतो आणि आमची गाडी अशा ठिकाणी थांबली होती. तिथे फ्रेश होण्यासाठी जागा होती. तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरूनच की अवतार कसा झालेला आहे. तर रात्रभर गाडीमध्ये झोपून आणि प्रवास करून अशी हालत झाली होती. तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथे जे वॉशरूम्स वगैरे होते फ्रेश होण्यासाठी एवढे क्लीन आणि नीट होते की बस. मग आम्ही सगळे तिथेच फ्रेश झालो. साधारण 4:30 वाजता आम्ही सगळे रेडी होऊन दर्शनच्या रांगेमध्ये जायला निघालो. आणि ही हनुमान दादाची मूर्ती एवढी मोठी आणि अप्रतिम होती, बघूनच छान वाटलं. ब्रह्ममुहूर्तावरच जणू हनुमान दादांनी दर्शन दिलं आणि मंदिराकडे जायला निघालो. मंदिराचा परिसर आणि मंदिर तर एवढं मस्त दिसत होतं, जणू काही त्याला सोन्यानेच माखले. आणि जशी लाईन ओपन झाली तसे लोक पळायला लागले लाईनमध्ये, पुढच्या लाईनमध्ये उभं राहण्यासाठी. आणि तिथे आम्हाला मंदिर 5:30 वाजता ओपन होतं. म्हणजे डेप्रमाणे काही टायमिंग वेगळं आहे वाटतं. आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तेव्हा 5:45-6 वाजता ओपन झालं. तर आम्ही पण मंदिराच्या बाहेर जाऊन रांगा लावल्या, कारण दार ओपन होताच हनुमान दादाचं दर्शन व्हावं. आणि त्या दारावर आणि मंदिरावर एवढं अप्रतिम कोरीव काम केलं होतं. रिलेटेड वानरसेना, फळं, द्राक्ष, असं खूप छान छान नक्षीकाम केलं होतं मंदिराचं. आणि आत गेल्या आम्हाला आरती भेटली. आरती घेऊन आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता, त्यामुळे जास्त काही काढता आलं नाही. आणि आरती झाल्याबरोबर बाहेर आरती घेतली आणि हा बाहेरचा व्ह्यू. तर कुठे पण गेलं तरी फोटो तर मॅन्डेटरीच आहे. मेमरीज स्टोअर करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण जेव्हा पण पाहू तेव्हा आपल्याला तो क्षण लक्षात राहतो. आणि इथे माझ्या दोन्ही मुलांना माझाच हात पकडायचा असतो कुठे पण जाताना. मग नंतर आम्ही प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन बाहेर आलो. मग बाहेर आलो तर प्रसादामध्ये तिथे सुकडी मिळते. तर 50 रुपयाला एक पॅकेट असं प्रसाद घेतले. तर बाहेर येऊन बसलो होतो. वातावरण सुंदर होतं आणि हनुमान दादाची मूर्ती तर तो आहेच सालनपूरचा राजा. तर आताच कुठेतरी कंटेंट सुरू केले, तर असं काही प्रयत्न होता व्हिडिओ कॅप्चर करायचा. नंतर आम्ही जिथे बसलो होतो तिथे हे श्वान आमच्यापाशी आलं होतं. देव कोणत्या रूपाने भेटतो काही सांगता येत नाही. आणि एकदम तो शांत आला आणि प्रसाद खाल्ला. खूप छान वाटलं. आम्ही कुठेही जातो ना, तर आम्हाला हे श्वान एकदा कुठे ना कुठे भेटतंच. आम्ही लास्ट टाईम अक्कलकोटला गेलो होतो, तर तिथे तसंच आम्ही बाहेर बसलो होतो. तर तिथे पण आम्हाला डॉगीशबाई भेटायला आले होते. नंतर दर्शन घेऊन आम्ही नाश्ता करायला गेलो. तर आज नाश्त्यामध्ये होतं मेथी गोठा, चटणी आणि चहा, कॉफी, दूध वगैरे होतं आणि अनलिमिटेड होतं. खूप छान नाश्ता झाला. आणि नाश्ता करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर पुढचा प्रवास आहे आमचा वीरपूरचा, जलाराम बाप्पा की जे. तर आम्ही ते पोहोचलेलो आहे आणि मंदिराकडे चाललेलो आहे. ऊन खूप आहे आणि खूप होतं. तर आम्ही एंट्री केली मंदिरामध्ये आणि जशी एंट्री केली तसा मोबाईल जमा करून घेतला, म्हणून काहीच कॅप्चर करता नाही आलं. नंतर आम्ही थोडासा प्रसाद घेतला.
आणि नंतर दुपारच्या जेवणामध्ये आज होतं कढी खिचडी, मिक्स भाजी, पुरी, पापड, सॅलॅड असं मस्त जेवण केलं दुपारचं. आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्ही पोचलेलो आहे कोडलधाम माताच्या मंदिर दर्शन घेण्यासाठी. तर हे गुजरातमधील सुप्रसिद्ध मंदिर आहे. मंदिर भव्य, सुंदर आणि आकर्षक आहे. आणि उंचीवर असल्यामुळे भाविकांची तिथे खूपच गर्दी राहते. तर खालून थोडंसं चालत जावं लागतं वर. आणि दुपारचा टाईम होता त्यामुळे ऊन खूपच होतं. इथे मी माझ्या मुलाला म्हटलं होतं की थोडंसं कॅप्चर कर की मी पुढे चालते आणि व्हिडिओ बनते. तर मंदिराचा परिसर खूपच मोठा आणि आकर्षक आहे. आणि वयस्कर लोकांसाठी खालून वर जाण्यासाठी आणि वरून खाली येण्यासाठी तिथे गाडीची व्यवस्था केलेली आहे. पेड आहे पण आहे. तर आम्ही चालत वर. इथे ऊन खूपच असल्यामुळे आम्ही कांदे घेतले होते बरोबर मुलांच्या हातामध्ये ठेवायला किंवा खिशामध्ये, त्यामुळे ऊन कमी लागतं असं म्हणता. तर आम्ही पण घेऊन गेलो होतो कारण प्रवासामध्ये मुलांची तब्येत खराब व्हायला नको. तर इथे खूप ऊन असल्यामुळे मी ओढणी घेतली होती. कियाकडे कांदा घेतला होता आणि गंमत म्हणजे किया हातामध्ये कांदा असं पकडत होती जशी काही आरतीच पकडली त्यांनी. आणि तसं कांद्याला पकडून ती वर चालली होती. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा, छोटी मुलं म्हणजे निरागस. नंतर तिला सांगितलं की बाळा, ही आरती नाही आहे, कांदा आहे, उन्हापासून तुला वाचवण्यासाठी, संरक्षण कमी ऊन लागण्यासाठी. तर नंतर हे जे कोडलधाम आहे तर येथे कोडियार माताच्या नावाने प्रसिद्ध आहे हे मंदिर. भक्तांच्या मते ही माता रक्षण करते संकटातून. तर आम्ही पण आशीर्वाद घेतला. आणि हे जे मंदिर आहे त्याची मंदिर आहे ते खूप भव्य आणि कोरीव काम आहे याचं. आणि आजूबाजूचा परिसर पण शांत आणि स्वच्छ आहे. तर नक्कीच तुम्ही पण एकदा कधी आले गुजरातमध्ये, राजकोटमध्ये, कोडगावमध्ये आहे हे मंदिर, तर कधी आले तर नक्कीच भेट द्या. मस्त आहे, सुंदर वातावरण, स्वच्छ वातावरण, शांत, मन प्रसन्न वाटलं. तर आणि एकदम असं पिक्चरच्या शूटिंगमध्ये राहतं मंदिर तसं वाटलं. तर हे बघा, मंदिरच किती सुंदर आणि अप्रतिम आहे. बाहेरूनच मन प्रसन्न वाटलं. मध्ये गेले तर तिथे कॅमेरा अलाव नव्हता, त्यामुळे जास्त काही शूटिंग नाही करता आलं. तर बाहेरच फोटो वगैरे काढले. तरी मी हळूच एक कोडियार माताचा फोटो काढलेला आहे. तर तुम्ही पण आशीर्वाद घ्या. सर्वांचे संकट दूर कर, सर्वांना सुखी ठेव, हीच इच्छा मातेकडे. आणि आशीर्वाद घेऊन फोटो काढले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर पुढे आम्हाला जायचं होतं कोडलधाम करून पुढे आम्हाला पोचायचं होतं सोमनाथ. प्रवास लगेच सुरू केला आणि आम्ही पोचलो आहे सोमनाथमध्ये. आम्हाला तिथे एका पार्किंगमध्ये सोडून आम्ही तिथून रिक्षा केली होती. सर्वांचे प्रत्येकाचे 100 ते 150 रुपये असा पर पर्सन रेट होता. आणि तिथे आम्ही भरपूर ठिकाणं पाहिली. तर आमचं पहिलं देवस्थान होतं श्रीकृष्णाचं, जिथे श्रीकृष्णाला शिकाऱ्यांकडून चुकून बाण लागला आणि तिथेच समाधी घेतलेली आहे श्रीकृष्णांनी. तर ते पहिलं स्थान होतं. आणि ते किया रडत होते कारण तिला माझ्या जागेवर बसायचं होतं. आता तुम्हीच सांगा, लहान मुलांना रिक्षाच्या दारापाशी कसं बसवावं, म्हणून ती रडत होती. आणि जसं सोमनाथमध्ये एंटर केलं तसं सगळीकडे मासे आणि बोंबील याचा सुगंध येत होता, वास येत होता. आणि आजूबाजूला सगळीकडे समुद्र असल्यामुळे कुठेही जा तिथे तुम्हाला खूप सारे शिप्स दिसतील. म्हणजे समुद्र कमी आणि शिप्स, जहाजा खूप जास्त असं बघायला भेटलं. तो पण एक वेगळाच अनुभव होता. मुंबईमध्ये जाऊन पण एवढे जहाज नाही पाहिले मी आजपर्यंत. तर इथे खूप जहाज पाहिल्या. मग आम्ही तिथून दर्शन घेतलं आणि ते एक खूप मोठी
मूर्ती होती. हे बघा जहाजा, समुद्र कमी आणि जहाजात जास्त असं वातावरण, असं दृश्य होतं तिथे. मग आम्ही पोहोचलो आमच्या फर्स्ट पॉईंटला. हे बघा, मी ज्या मूर्तीची गोष्ट करत होते ती महादेवाची पिंड, एवढी मोठी आणि एवढी भव्य होती. तर आमचं फर्स्ट स्टॉप होतं श्री भालका तीर्थ मंदिर. मंदिर खूप छान, अप्रतिम, प्रसन्न वातावरण झालं. भालका तीर्थ हिंदू मान्यतेनुसार इथे श्रीकृष्णाला बाण लागला होता आणि इथे श्रीकृष्णाचा मृत्यू म्हणजे समाधी घेतली होती श्रीकृष्णाने. तर आम्ही गेलो तर संध्याकाळी 7चा टाईम होता आमचा पोहोचण्याचा. तर आम्हाला छोटंसं महादेवाचं मंदिर होतं, तिथे पण दर्शन घेतलं आणि नंतर आरती घेऊन थोडीशी फोटो काढले, थोडीशी व्हिडिओ काढले. आणि हे बघा किती अप्रतिम मंदिर दिसते. रात्री 7, 7:15चा टाईम असेल. तर मग तिथून पुढे आम्ही गेलो बाणगंगेला. तिथं पण खूप रात्र झाली होती, लाईट नव्हती, त्यामुळे क्लिअर फोटो नाही आले. तिथे समुद्रामध्ये महादेवाची पिंड आहे आणि समुद्र रोज त्याला अभिषेक घालतो. तर तिथे पण दर्शन घ्यायला गेलो. तर समुद्राच्या पाण्यामध्ये पिंड असल्यामुळे भक्तांसाठी म्हणजे पर्यटकांसाठी खूप आकर्षित आहे आणि भरती ओढीच्या वेळी पिंड पाण्याखाली पूर्ण जाते. तर असं म्हणतात की अर्जुनाने बाण मारून गंगाला इथे प्रकट केलं होतं. तर इथे पाणी पण असं ते गोड पाणी राहतं, खारट नाही. तर तिथून आम्ही बाणगंगेचा पुढे निघालो आम्ही त्रिवेणी संगम, जिथे 3 नद्यांचा संगम आहे, हिरण, कपिला आणि अदृश्य सरस्वती. तर हिंदू मान्यतेनुसार जर त्रिवेणी संगममध्ये आंघोळ केली तर सगळी पापं नाश होतात. पण आमचं नशीबच आय थिंक नशिबात नव्हतं आंघोळ करण्यासाठी, कारण आम्ही रात्रीच्या टाईमला गेलो होतो तिथे. तर मग रात्रीचा टाईम असल्यामुळे नीट व्ह्यू पण पाहता नाही आला. तर मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही दिवसाच्या टाईममध्ये जा, दिवसा जा त्रिवेणी संगम, बाणगंगा, महादेवचं दर्शन घेण्यासाठी. आणि मग तिथून आम्ही त्रिवेणी संगमचं दर्शन घेऊन थोडं अंगावर पाणी शिंपडून पुढे गेलो ते आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरचं दर्शन घ्यायला. मंदिर खूप हे छान होतं. असे दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही गेलो सोमनाथ महादेवाचं दर्शन घ्यायला. तर सोमनाथ महादेवाच्या ठिकाणी पण आम्ही रात्रीच गेलो होतो. तर इथे पण मी तुम्हाला सांगेल की दिवसा जा, कारण आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो बघण्यासारखा आहे, जो रात्री एवढा नाही दिसत. रात्री फक्त ते शो आणि शोज राहतो, ते जास्त बघण्यासारखं आहे. पण आजूबाजू समुद्र आणि आजूबाजूचे जे व्ह्यू आहे ते दिवसाच बघण्यासारखं आहे. रात्री आम्हाला काहीच नाही बघता आलं. आणि तिथे पण खूपच आणि सोमनाथला ना इलेक्ट्रिक वस्तू अलावे, नाही चामड्याच्या वस्तू, नाही तुमच्या मोठ्या पर्स, कोणतीच वस्तू अलाव नाही आहे. तर जर तुम्ही कधी हॉटेल वगैरे केलं असेल किंवा कोणी असेल बाहेर तर त्याच्यापाशी देऊन, किंवा तिथे लॉकरची सुविधा आहे, तिथे ठेवून तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. मंदिर खूप अप्रतिम आहे, बघण्यासारखं आहे. पण आतमध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळे फोटो नाही काढता आले. आणि मी जेवढं फिरले आतापर्यंत गुजरातमध्ये, ज्या मंदिरांमध्ये गेलेले आहे, तिथे कुठेच फोटो किंवा मोबाईल अलाव नाही आहे. तर एक अर्थी ते चांगलंच आहे, कारण आपण जे बघायला जातो आहे ते आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याच्या नादामध्ये प्रेझेंटच विसरून जातो. पण एक अर्थी दुःखी पण आहे की तो व्ह्यू आपल्याला कॅप्चर नाही करता आला. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. दर्शन झालं, खूप छान झालं दर्शन घेऊन नंतर खरेदी केली तिथे आम्ही. खरेदी केल्यानंतर मग आम्ही हॉटेलवर आलो आणि मस्त जेवण केलं. आणि या जेवणामध्ये म्हणजे डिनरमध्ये होतं 2 भाज्या, बटाट्याची भाजी, मूगची भाजी, वरण भात, लापशी, चपाती, छास. आणि नंतर आम्हाला ही रूम भेटली होती. तर एका रूममध्ये
4 लोक अशी व्यवस्था होती आणि AC नॉन AC जसं तुम्हाला पाहिजे तसे. तर यस, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. प्लीज बाय.